वडोली टीमच्या कोणत्याही बॉलरने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी मंगेची मात्रे आरोही 11चे पुरस्कर्ते त्यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि समालोचक राहुल चव्हाण यांच्यासाठी 500 रुपये. क्या बात है. आइए दोस्तों लौट चलते हैं दहीवली चषक की रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में। स्वागत है आप सभी का बालकृष्ण मुंडे जी, निखिल चौहान और गजेंद्र गडगे जी की जानिब से। आप देख रहे हैं ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम टॉस को जीता है इस वक्त शाहू राजे वडावली ने और पहले बॉलिंग करने का निर्णय लिया है। गावदेवी स्पोर्ट अंबे शिव को बल्लेबाजी की दावत दी है। दर्शक अब बढ़ चुके हैं, चाम बढ़ चुका है। मैच नंबर 3 की शुरुआत होने जा रही है। अब ऑफिशियल स्कोरिंग में हमारे साथ विनोद जी जुड़ चुके हैं। देखिए टाइमर सेट किया गया है, पहली गेंद फेंकी जा रही है। 8:17 हुए हैं। पहले 4 ओवर आपको 20 मिनट में करना है। खेल की शुरुआत दोनों ओपनर्स बीच मैदान पे, ओमकार और नॉन स्ट्राइक पर मयूर तामानी और ओमकार मोरे। गेंदबाजी के लिए वडावली ने लगाया रोहन कामले को। रोहन कामले ओपन दी बॉलिंग अटैक, सामना करेंगे ओमकार मोरे। पहली गेंद हवा में चकमा खा गए, वहां पर जोर से मारना चाहते थे, क्रॉस बैटेड, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। बढ़िया गेंद से शुरुआत की है रोहन कामले ने। मैच पिछला रहा था बहुत ही कट टू कट। ओह अतरी कुचाल राइजिंग एंड सरप्राइजिंग गेंद। क्या बढ़िया निर्णय है लेग अंपायर का। उनको पता था कि गेंद विकेटों के बाद जाके ज्यादा राइज हुई थी, इसलिए उन्होंने 1 फॉर दी ओवर नहीं दिया। ये है जेपी पैनल। फिर अच्छी गेंद, फिर कट करने की कोशिश, ढूंढते रह जाओगे। क्या कमाल की रफ्तार भरी गेंदबाजी कर रहे कामले। याच दरम्यान अंबेशिव संघ मैदानावरती खेळतोय आणि तो संघ काल खेळला शिवप्रेमी बिनारपाडा त्या संघाचे चांगले खेळाडू तुषार शेलार यांच्याकडून अंबेशिव टीमला शुभेच्छा येतात. धन्यवाद. गावदेवी अंबेशिव टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है। इस मरतबा क्रीज में पीछे जाके खेला है वाइडिश मिडॉन में 1 रन। खाता खुला आखिरकार जाकर ओमकार मोरे का। खाता खुला गावदेवी स्पोर्ट अंबेशिव का। 1 रन बिना कोई विकेट के टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई शाहू राजे वडावली के सामने। फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं। शॉर्ट थर्मेन है, बैकवर्ड पॉइंट है, कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, घेरे में मिडॉन है। स्क्वायर लेग अंपायर के बगल में एक खिलाड़ी है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। कामले अच्छा ड्राइव, सीधा फील्डर के हाथ में, आउट। पहला झटका रॉकेट कैच था और क्या गजब का पकड़ा है मिडॉन के खिलाड़ी ने। रॉकेट कैच। बदलापुर ग्रामीण में पहली मर्तबा इतना बड़ा इवेंट हो रहा है। इतने बाइक रखे गए हैं महा संग्राम में, इसलिए ऑडियंस से रिक्वेस्ट है कि प्लीज आप शुभ इच्छा ना करें। ऑन द राइज खेला एक और विकेट, गेंद सीधी गली में,
गली के चक्कर वैसे भी अच्छे नहीं रहते, गली महबूब की हो या गली क्रिकेट की, पकड़े जाने का डर रहता है। और पकड़े गए नए बैट्समैन सुमित जमदरे 0 पे आउट। ओवर के लिए रोहन कामले के लिए तालियां होना चाहिए। पावरफुल ओवर पावर प्ले में केवल 1 रन देकर 2 विकेट। और साथ ही साथ जिन हमारे और जो दर्शक हैं, जो टीम के करता धरता हैं, आपको अगर कैश प्राइज लगाना है तो कमेटी का कहना है वो पैसे आपको हमारे वीआईपी डाइस पे रोहन राहुल चौहान के पास आप जमा कर सकते हैं प्लीज़, क्योंकि बड़ा टूर्नामेंट है और इसमें अगर आप सहयोग नहीं करेंगे तो इसमें 4 चांद कैसे लगेंगे। गेंदबाजी में यश भुईर आए हैं, जबकि नए बैट्समैन बल्लेबाजी को विजय कड़ो को कड़क शॉट खेलने होंगे। पहली गेंद अच्छा पुश शॉट कवर्स में 1 रन। 2 पे पहुंचा स्कोर 2 विकेटों के नुकसान पर। कावदेवी स्पोर्ट अंबे शिव, देखिए टॉस जीत के जो फील्डिंग का निर्णय लिया था वो सही सिम जाता हुआ। रात के मैचेस हैं, अगर यहाँ 55 या 60 के करीब टोटल जाता है तो ये टोटल इतना आसान भी नहीं रहेगा चेस करना। पिछला मैच 48 का लगभग 2 गेंद पहले खत्म हुआ था, लेकिन पहले मैच में गलती जानता राजा बदलापुर ने की। आपने टॉस जीता और फील्डिंग ली जबकि सूरज चमक रहा था। मेरे ख्याल से रनर वहाँ पे दिया गया है। हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ये सुविधा, फुल टॉस गेंद ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ 1 रन। यस, देखिए जेपी मानो जय पवार अंपायरिंग दुनिया का बादशाह कहा जाता है। उन्होंने कहा कि ये जो एसोसिएशन के माध्यम से क्रिकेट खेला है उन्होंने इनको रनर अलाउ किया है। बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, पंच किया गया इनको कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन। ये है जय पवार, उनको पता है इंटरनेशनल क्रिकेट के रूल क्या है। उन्होंने तुरंत कहा कि यहाँ की जो बदलापुर क्रिकेट एसोसिएशन है उन्होंने उनको ये रनर्स अलाउट किया है। यश भोयर डाउन द ग्राउंड खेला है, कोई मौका नहीं है, गेंद तीर की मानिंद पहले बाउंस पे 4 रन। बाजी है क्योंकि दबाव की स्थिति में इस तरह की बल्लेबाजी ये बताती है कि मोड़े के पास बहुत ही अच्छा टेम्परामेंट है, मोड़े के पास बहुत ही हिम्मत है, और कहते हैं हिम्मत प्लस कीमत है। पटकी भी गेंद, बल्ला चला दिया था, लालच में आ गए थे, गली में थोड़ा फंबल हुआ है। 1 रन और स्कोर में आता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 12 रन 2 विकेट। मुकाबला दोस्तों चल रहा है इस वक्त
शाहू राजे वडावली बनाम गावदेवी अम्बिशु के बीच में इस टूर्नामेंट की चर्चा इस वक्त टेनिस क्रिकेट में चलती हुई, और टेनिस क्रिकेट .in पे अगर टेलीकास्ट हो तो फिर टेनिस क्रिकेट में चर्चा तो चलेंगी। 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। यश भुईर वीआईपी एंड से जाते हुए स्विंग एंड मिस, थोड़ा सा आगे रखी गेंद थी। 2 ओवर की समाप्ति, रन बने 12, विकेट गिरी है 2। अगली 2 टीमों को तुरंत ही टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। एंड ऑफ द सेकेंड ओवर, नॉट इनफ टोटल मेड बाय अम्बिशु। राजेश रोहन कामले को, रोहन कामले, बहुत अच्छा बॉलिंग एक्शन है। ओ माय गॉड, व्हाट अ बॉल! फिर राइजिंग एंड सरप्राइजिंग गेंद, बल्लेबाज चकमा खा गए वहां पर रफ्तार से। देखिए रोहन कामले रफ्तार का कहर बर्पा कर रहे हैं, रफ्तार में बल्लेबाज गिरफ्तार हो रहे हैं। क्या बॉलिंग कर रहे हैं! इट हैज बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम रोहन कामले। सामने से आते हुए आगे रखी हुई गेंद, बेहतरीन कवर ड्राइव, ओवर गोज द कवर फॉर 4। कमाल का शॉट, करारा जवाब दिया है रोहन कामले को बल्लेबाज विजय ओमकार मोरे ने। ऐसे लग रहा है कि ओमकार मोरे अकेले ही 2-2 हाथ ले रहे हैं गेंदबाजी से। इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पे पहुंचा है। ये अच्छी नोकझोंक चल रही है, ये सारी गर्मा गर्मी आप देख रहे हैं। अम्बिशु टीम के पैकर राजेश पाटिल साहब का आगमन हुआ है, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, मिस फील्ड, 1-2 का 4, 4 रन। में अम्बिशु टीम के पैकर राजेश पाटेकर साहब का आगमन हुआ है, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। बड़ा सपोर्ट रहता है। ये स्विंग कर दिया, ये भिंगड़ी है और गेंद निकल गई स्क्वायर लेग के ऊपर, 6 रन। का शॉट खेला है मोरे ने, मोरे भी नहीं मान रहे। इसे कहते हैं जान हथेली पे लेके बल्लेबाजी करना। दबाव की स्थिति में जो इनिंग खेली जाती है ना, उसकी कदर ज्यादा रहती। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं ओमकार मोरे। बैकफुट पे गए, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे, थ्रो भी पहुंच रहा है, रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे। इन 2 रन से अब पलटवार शुरू होता हुआ गावदेवी स्पोर्ट अम्बिशु का, और कुल मिलाकर 28 रन, 2 विकेट। जहां पहले ओवर में रोहन ने 1 रन दे के 2 विकेट लिए थे, इस ओवर में उनकी खबर ले रहे हैं। क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता। मोमेंटम
देखिए यहाँ पे ओमकार मोरे ने ये इंतजार नहीं किया कि गेंदबाज गेंद देगा मारने वाली, उन्होंने कुछ शॉट बनाए, रिस्क लिया, अपने स्टेप में चूके, डेड बॉल। 28 रन 2 विकेटों के नुकसान पे। देखिए 50 का जो टोटल है मैडी सर, ये टोटल में मैचेस में मजा तो आके रहेगा। अबव 60 होता है तो फिर दबाव चेसिंग पे आएगा। फिर खेला आपकी बार मिस टाइम और आखिरकार चलता कर दिया। बहुत बढ़िया बल्लेबाजी के बाद आउट हुए ओमकार मोरे, विकेट नंबर 3। चक 2025 में इस स्पर्धा के 3 स्टार बालकृष्ण मुंडे जी, निखिल चौहान जी और गजेंद्र गढ़वे जी, इन तीनों की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत है। साथ ही साथ इस पूरी स्पर्धा को बहुत खूबसूरती के साथ लाए हैं श्री गणेश क्रिकेट संघ दहीवली, उनकी तरफ से भी आप सभी का स्वागत। 3 ओवर की समाप्ति, रन बने 28, विकेटें गिरी है 3। हमारे डीजे मैन का विशेष धन्यवाद, बहुत ही साफ सुथरा वॉइस आप तक पहुंचाया जा रहा है। साथ ही साथ टेनिस क्रिकेट की तो बात ही अलग है, यह अजूबा है स्पोर्ट्स दुनिया का। मोहित सोनावने की गेंद डाउन द ग्राउंड खेला है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन कमाल की फील्डिंग। लॉन्ग ऑफ को थोड़ा सीधा रखा था, बाएं हाथ के बैट्समैन का अच्छा शॉट। विजय कड़ो पहुंचे 2 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया 29 रन 3 विकेट। अंबे शिव गेंदबाजी कर रहे हैं रोहित सोनावने वडोली की तरफ से। शाहू राजे स्पोर्ट्स वडोली, फ्लाइट किया, स्वीप कर दिया है, क्या कमाल का शॉट खेला है, 6 रन। धूल चटा दी है गेंदबाज को, हालांकि खराब गेंद नहीं थी, लेकिन आकाश तामाने ने गेंद को फेंक दिया आकाश में। फिर से देखिए रिप्ले। देखिए टेनिस क्रिकेट की खासियत है कि बहुत पहले इस चैनल ने चैनल 9 की तरह 1 मिनट में 30 सेकंड में चारों तरफ से रिप्ले दिखाते हैं। ऐसे ही 20,30,000 के ऊपर सब्सक्राइबर नहीं होते हैं। रोहित सोनावने, व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट हिट, तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है रोहित सोनावने को 6 रन। लगाते हैं ना आकाश तामाने, तो फिर उनके जो ओनर हैं राजेश पाटेकर साहब की तरफ से 1,000 रुपए का इनाम है। दबाव में आ गए गेंदबाज,
पलट चुका है मुकाबले का रंग, 41 बातों बातों में हुए हैं। ये है क्रिकेट। दबाव में गेंदबाजी कर रहे सोनाव ने, रोहित सोनाव ने। ओ, अब की बार अच्छी गेंद थी, अब की बार अच्छी गेंद थी, जगह से खेले थे, वहां पर फुटवर्क नहीं था। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। 41 रन 3 विकेट, ओवर नंबर 4 चल रहा है। विनोद जी हमारी ऑफिशियल स्कोरिंग कर रहे हैं, विनोद मगर। क्रिकेट में भले से अगर मगर नहीं, लेकिन मगर हमारे साथ। फ्लिक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, सीधा उनके हाथ में। अच्छा कैच, एक और विकेट, आउट हो गए दामाने। थी बारी थी, पहले ओवर में 1 और चौथी ओवर तक 41। इसी को कहते हैं क्रिकेट, कॉल अ ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम। फ्लिक कर दिया बहुत ही खूबसूरती के साथ, पैरों के सामने डीप स्क्वायर लेग मौजूद है। थ्रो भी पहुंच रहा है, तेज कदम है, लेकिन नहीं पहुंच पाए और कटो 1 रन बना के रन आउट। रन 5 विकेट। देखिए फील्डिंग बहुत लाजवाब थी, हालांकि बहुत दूर से खिलाड़ी उस पर आ रहे हैं। ये देखिए दूध का दूध और पानी का पानी जैसा टेलीकास्ट, और बढ़िया निर्णय अंपायर का। व्हाट अ टेलीकास्ट एंड व्हाट अ डिसीजन। 42 रन 5 विकेट। याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, दहिवली गावातील उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचे भगवानजी देशमुख यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आमचे जवळचे मित्र अजय भोईर हे देखील जोडले गेलेत. नाद एकच बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. अजय भोईर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नए बैटर तेजस बोड़ाडे बल्लेबाजी को आए। डेथ ओवर में कम से कम अगर 10 रन बनते हैं तो इस मैच का मज़ा ही और कुछ और होगा। और मैं चाहूँगा कि कम से कम इस सेकेंड इनिंग में हमारे मशहूर कमेंटेटर राहुल चौहान जी से रिक्वेस्ट है कि सेकेंड इनिंग का आंखों देखा हाल वो सुनाए। ये मैच भी बहुत ही कट टू कट जा सकता है, लेकिन डिपेंड है कि आखिरी ओवर में कितने रन आएंगे। रोहित मुंडे को डेथ ओवर में लगाया गया है। समय आपने बराबर लिया है, लेकिन अब ज्यादा लिया जा रहा है। बाएं हाथ के बैट्समैन विजय कडो, विजय कडो, ओ बल्ला घुमा, गेंद विकेटों के ऊपर से नहीं जा पाई, वाइट। 1 रन से डूबते को तिनके का सहारा, बुढ़ता लकारी सा आधार। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 5 विकेट। छोटी गेंद, लेकिन एलिवेशन नहीं है, खराब शॉट खेल के आउट हुए कडो। विकेट नंबर 6।
ओवर की 5 गेंदें बची और 4 विकेट हाथ में टीम अंबेशिव के। सामने की ओर से आते हुए गेंदबाज अच्छी गेंद, अब की बार ज्यादा शफल किया, विकेटों के ऊपर से गई डॉट गेंद। गेंदबाजी कर रहे हैं रोहित मुंडे डेथ ओवर में। देखिए बड़ा शॉट आना अब अंबेशिव के लिए जरूरी हुआ है, लेकिन कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है क्रिकेट में। मुंडे सामने की ओर से आते हुए, पटकी भी गेंद, हालांकि बहुत हाफ ट्रैकर गेंद थी, लेकिन थोड़ा रुक के आई थी, यही कारण था कि शॉट को बना नहीं पाए। ये देखिए क्या कर रहे हैं वहां पे मुंडे, ये तीसरा है क्या? तीसरे पे रन आउट, 7वां विकेट 45 पे गिरता हुआ। सात विकेटों के नुकसान पे। सात विकेटों के नुकसान पर मुंडे सामने की ओर से आते हुए नए बैटर मैदान में आए हैं दिनेश कड़ो। हेलीकॉप्टर ड्राइव, पीछे फील्डर है, डीप से आए हैं, एक रन आता हुआ। यहाँ पे 8वां विकेट गिर गया है, 8वां विकेट गिरता हुआ। स्कोर है 46। बहुत ही घटनापूर्ण ओवर चल रहा है जिसमें सिर्फ रन आउट हो रहे हैं। के ओवर में 2 गेंदें बची और 2 ही विकेट बचे अंबेशिव के। और नए बैटर मैदान में आ चुके हैं नितिन कड़व, नितिन ठाकरे, सॉरी ठाकरे को अब बची हुई 2 गेंद पे ठोकरे बनना पड़ेगा। कट करने की कोशिश, बीट किया वहां पर। 9वां विकेट, 9वां विकेट, एक गेंद बची है, आखिरी जोड़ी बीच मैदान पे। तीसरा रनआउट हुआ इस ओवर में। देखिए अंतरराष्ट्रीय क्रिकेट में रनआउट का जो रिकॉर्ड है वो जिम्बाब्वे का है। एक इनिंग में उनके 6 बल्लेबाज श्रीलंका के सामने रनआउट हुए थे। गेंदबाज 3 गेंदों में 3 विकेट लेता है तो उसको हैट्रिक कहते हैं। 4 गेंदों में 4 विकेट लेता है उसको डबल हैट्रिक कहते हैं। 5 गेंदों पे 5 विकेट लेता है उसको ट्रिपल हैट्रिक कहते हैं। और 6 गेंदों में 6 विकेट लेता है उसको परफेक्ट ओवर कहते हैं। यहां पर ऑल आउट हो गई। लग रहा था स्कोर 50 के ऊपर जाएगा, लेकिन 46 पे ही रुक गया। 47 की चुनौती, लेकिन कहते हैं जो हाजिर वहीं वजीर। चलते हैं अगले टॉस की तरफ और मैं चाहूँगा कि राहुल चौहान जी इस इनिंग को नहीं करेंगे और आएंगे आपके साथ मैडी सर। लेकिन मैडी सर एक और अच्छा मैच आपको दिया जा रहा है। पहले ही चलते हैं राहुल चौहान के पास। इट्स रोड यू राहुल चौहान। थँक्यू सो मच सिद्दीकजी बाबे सर, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी खरं तर आम्ही बदलापूरकर देखील भरपूर इच्छुक होतो आणि आज बदलापूर नगरीमध्ये स्वागत आहे. ज्यांचा आवाज आपण ऐकतोय खरं तर भिवंडीचं क्रिकेट ज्यांच्या आवाजापासून मी म्हणेन
ज्या भिवंडीच्या क्रिकेटला सुरुवात होते आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण खरं तर सिद्धीजी बाबे सरांचा आवाज नेहमीच ऐकत असतो. नेक्स्ट मॅच या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी या. इनगाव टीमचे कॅप्टन डी के इथे उपस्थित झालेत. विनंती टीम चिखलोली कॅप्टन आपण या. जय वाघोबा चिखलोली टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. टॉससाठी आपण टॉस संपन्न करू. सारा 11 चिखलोली आहे. सारा 11 चिखलोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. बघा विलंब नको आहे कारण इनगाव टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. वेलकम तरुण डे सर, स्वागत आहे आपलं. तरुण डे सरांचं आगमन झालं आहे. बदलापूर एम आर पॅनलचे एक नामांकित पंच म्हणून तरुण डे सरांची ओळख आहे. सर या आपण डी के टॉस आपण करू. टॉससाठी आपण इन्व्हाइट करतोय भगवानजी देशमुख साहेबांना विनंती आपण या. आपण टॉस संपन्न करू. भगवानजी देशमुख याच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. आजच्या फेरीतील तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरी लढत एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव तर दुसऱ्या बाजूला सारा 11 चिखलोली. एका बाजूला तुम्ही पाहता संघ खेळणारे डी के दत्ता कडूब यांचा तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल हर्षद धोंडे अक्षय सुरकतेचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली फाईट नक्कीच पाहायला मिळेल कारण एका बाजूला डी केचा अनुभव आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट हर्षद हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. भगवानजी देशमुख दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू जरूर पाहायला मिळतील. येस कॉईन आपण स्पिन करतोय. छापाचा कॉल केलाय आणि छापा झाला आहे. तर भगवानजी देशमुख साहेब आपण स्थानापन्न व्हा. शुभेच्छा देत असताना टॉस जिंकला निर्णय काय? बॅट फर्स्ट. चला चिखलोली संघ देखील बॅटिंगच करण्याचा नियमित निर्णय घेत असतात. तुमच्या समोर आपण पाहतो यंदाच्या सीझनमध्ये बन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ पारमेल इनगाव संघ आहे. यांच्याशी तुम्हाला फाईट करायची आहे. आधी कधी फाईट झाली होती या सीझनमध्ये? फर्स्ट टाइम आहे. मग आता पहिल्यांदाच फाईट आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. काय अशी वेगळी रणनीती आखली आहे? रणनीती तर नाही आहे. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील ज्या प्रकारे पारंपरिक निर्णय असतो टॉस जिंकल्यानंतर बरेचसे कॅप्टन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतात परंतु तुम्ही इथे बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे त्याचं मागचं कारण? कारण तर काही नाही. आमचे रेग्युलर आम्ही बॅटच घेतो, बॅटिंगच करतोय. थँक्यू सो मच. आपल्यासोबत डी के आहे. डी के जास्त काही विचारणार नाही कारण मॅच देखील सुरू होती आहे. काय म्हणशील आज टॉस जिंकत असताना त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं आहे का? नक्कीच मिळालं. काय म्हणशील डी के यंदाच्या सीझनमध्ये तुमच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे कॅप्टनच्या भूमिकेत कारण अनुभवाची शिदोरी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. पंचगिरी करत असताना नेहमीच तुम्ही एसटीएनच्या लगत असता. खेळपट्टीवरती बरेचसे घडामोडी तुम्ही पाहत असता. त्याचा कुठेतरी फायदा होतो क्रिकेट खेळत असताना, बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना? नक्कीच फायदा होतो. काय म्हणशील आज संघनायकाच्या भूमिकेत आहेस. सिद्धिविनायक इनगाव संघ खेळतोय. कोणत्या खेळाडूवरती जास्तीत जास्त भिस्त असेल? शंकर आहे, सूरज आहे, सागर आहे, किरण आहे, जयेश आहे, यश आहे. आयोजनाविषयी दोन शब्द कारण पंच डी के म्हटलं की महाराष्ट्रभर भ्रमण तुम्ही करत असतात. वेगवेगळे आयोजन तुम्ही पाहिले परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 13 बाईक्स दैवली धमाका ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं बोलायला गेलं तर आम्ही एवढे मोठे स्पर्धा म्हणजे एवढ्या बाईक पहिल्यांदाच आम्ही खेळतोय कारण 13 बाईक आहेत आणि खूप आयोजन छान आहे. खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते टॉस तिथे जिंकला टीम सारा 11 चिखलोली संघानं आणि त्यांनी मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला. क्षेत्ररक्षण करण्यासाठी मॅच जरी सुरू कोणी कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. दहिवली धमाका चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 13 बाईकचा ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मायक्रोफोनवरती येतात महेश जिदुळे. धन्यवाद. धन्यवाद सिद्धिकजी बाबे सर आणि धन्यवाद राहुल. बादच्या दिशेने आपण जाऊ आणि आता षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगती पथावरती आहे गोलंदाज तेजस बोराडे. राईट आर्म द विकेट.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनला आपण पाहतोय. चेंडू या ठिकाणी अडवण्यात आलाय. तोपर्यंत एकच धाव बन्नाट बेग आणि अगदी आपण पाहतो बेगाने एक धाव इथे कंप्लीट करत असताना सलामीची जोडी ऋतिक मात्रे आणि त्याच्या साथीनं धनराज मात्रे. शाहूराजे क्रिकेट क्लब बडवली संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्या संघाने एक वेगळा कारनामा केलेला आहे या मॅचमध्ये. तब्बल 10 विकेट्स प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी आपण पाहतो पूर्णपणे बांधून ठेवलं होतं आणि त्या संघाला ऑल आउट केलं. हा एक वेगळा कारनामा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जो वडवली संघाच्या नावावरती आहे. षटक क्रमांक पहिला आहे तेजस बोराडे समोरच्या एंडकडून धनराज मात्रेसाठी हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न नरेश कडव त्या ठिकाणी होते आणि आता आणखीन एक बॉल त्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला होता. एकच धाव मिळेल आणि आता संघाची धावसंख्या हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे जाण्याचा प्रयत्न. मागच्या मॅचमध्ये सामना अगदी आपण पाहिला तर चेस झाला. 48 धावसंख्येचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये 47 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे अगदी आपण पाहतो द्वितीय सत्रामध्ये जी बॅटिंग करायची वडवली संघाला सलामीला येत असताना आपण पाहतो थोडंसं शांत खेळ आहे. वडवली संघ आपण पाहतो ऋतिक मात्रे. यावेळेस चांगला फटका स्टोक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येत आहेत. नो मिस्टेक फलंदाज होईल बाद. पहिला धक्का आपण पाहतोय लागत असताना टीम वडवली संघाला. ऋतिक मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. संघ मैदानावरती खेळतोय शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी आंबेशिव आणि शाहूराजे नवीन वडवली संघासाठी द ब्लॅक टायगर बेलवली. राजेजी साळबे रोशन गायकवाड यांच्याकडून शुभेच्छा येतात आणि सलग 3 बॉल 3 षटकार आले तर 1000 रुपये कॅशप्राईज त्यांनी जमा केले त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबा धावफलकावरती 4 आहेत. स्पर्धा तुम्ही पाहतात बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली गाव आयोजित दहिवली धमाका चषक आहे. 13 बाईक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेमधील या चांगल्या चांगल्या मॅचेस आपण सर्वजण अनुभवतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिला धक्का लागलाय तो शाहूराजे वडवली संघाला या मॅचमध्ये. गोलंदाज तेजस हो यावेळेस ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लागला. फिल्डिंग मध्ये मिस्टेक आणि लगेचच एक धाव घेण्याचा प्रयत्न. धनराज मात्रेने अगोदर नकार दिला होता कारण स्कीड झाले होते रोहन कांबळे आणि अगदी आपण पाहतो त्याला थांबवण्यास सुद्धा आलं होतं परंतु त्यानंतर फिल्डिंगमध्ये थोडंसं मिस्टेक पाहायला मिळाल्या. थोडंसं फंबल क्रिकेट आणि लेझी क्रिकेट असताना मात्र एक धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. 5 धाबा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं आणि शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. तेजस बोराडेने मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. अद्यापर्यंत त्याचं वर्चस्व आहे कारण प्रतिस्पर्धी संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे तशीच गोलंदाजी या इनिंगमध्ये सुद्धा करायची आहे गावदेवी क्रिकेट संघ आंबे शिवसंघाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत या बातचा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. भरपूर साऱ्या प्रेक्षकांचे या ठिकाणी आपण पाहतो प्रेम राहिले या स्पर्धेवरती कारण सातत्याने शुभेच्छांचा वर्षा होतो. तो दहिवली चषक या स्पर्धेमध्ये शेवटचा अंतिम बॉल. स्ट्राईक एंडला धनराज मात्रे. 47 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये. मोठ्या स्पर्धेमधील मोठी मॅच मैदानामध्ये आपण एन्जॉय करतोय. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. राईट आर्म ओव्हर द विकेट. दत्ता कडव यांचा संघ तुम्हाला रिॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. इंदगाव हो शेवटचा बॉल तो सुद्धा राहिला गोलंदाज तेजसच्या नावावरती. अगदी आपण पाहतोय स्टन लगत हा बॉल चालला एसटी रक्षकाकडे. काय जबरदस्त चेंडू टाकण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर नव्हतं धनराज मात्रे यांच्याकडे आणि डॉट बॉल शेवट गोड केलाय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 5.
काही क्षणामध्ये मिळणार आहे. दर्जेदार सामना, कारण जेव्हा खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं तेव्हा सिद्दीक बाबे सरांनी सांगितले की आणखीन एक चांगली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. 24 बॉल 42 धावसंख्येची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मनोहर कडव जे संघाचे सर सेनापती आहेत. आज आपण पाहिलं तर कॅप्टनच्या भूमिकेत आहेत मनोहर कडव. विजय कडव आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये टुबलतमानच्या भूमिकेत आहेत. 24 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज. चला मॅचला आपण लगेच चालू करायची आहे. 24 बॉल आणि 42 धावसंख्येचं लक्ष्य. इक्वेशन या मॅच मध्ये आता सध्या तरी स्ट्राईक एंडला रोहन कांबळे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला टर्न केला, बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सुमित चेंडूला गॅदर करतात, मिळेल एक सिंगल धाव. अगदी आपण पाहतो मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या 6 या अंकावरती आहे. पहिले षटक अप्रतिम राहिलं तेजस, ज्याने मात्र धावसंख्येमध्ये आपण पाहतोय कमी धावसंख्या जरी असेल तरी मात्र दमखम त्यांनी दाखवली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला कन्वर्ट केलंय, गॅप मध्ये बॉल. जणू काय माप लावला होता. वॅकंट एरिया पाहिली आहे धनराज मात्रने आणि त्याच्यामधून ढकलण्याचा प्रयत्न. बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम. पॉवरफुल षटकार. पुरस्कर्ते राजेजी पाटेकर साहेबांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 विकेट संपादित केले तर त्या गोलंदाजाला तब्बल 1000 रुपयाची धनराशी देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बरेचसे मान्यवर दाखल झाले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या दैवरी धमाका या स्पर्धेमध्ये. खरं तर आपण पाहतोय 13 बाईकसह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी दैबेली गावातील उद्योजक समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून ज्याची ओळख आहे ते सचिनजी देशमुख साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याच्या साथीनं मनोजजी देशमुख साहेब, राजेंद्र देशमुख साहेब असतील आणि रविराज यशवंतराव साहेब असतील आणि त्याच्या साथीनं सागरजी देशमुख साहेब आणि भारतजी देशमुख साहेबांचं आगमन होतो आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय पलटवार होत असताना, कारण वाघाची शिकार मंदिरावरती होती आहे. धनराज मात्रेला परतावं लागेल माघारी. बॅटर आउट. फलंदाज बाद झालाय. षटकार आल्यानंतर सिंगल सुद्धा चालू शकली असती, ही चर्चा सध्या डगआउट मध्ये आहे. कारण धनराज मात्रे म्हटलं तर या मॅचची ती प्राइज विकेट आहे आणि ते मिळवली आहे. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज मनोहर कडव यांनी. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. 21 बॉल शिल्लक आहेत आणि आता 35 धावांची गरज आहे. मैदानावरती न्यू बॅटर यश आलेत. दुसऱ्या बाजूला रोहन. जबरदस्त कामगिरी दोन्ही खेळाडूंना करावी लागेल, परंतु गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये तेजस बोराडेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आता मनोहर कडव बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 47 धावसंख्येचा टार्गेट या मॅच मध्ये. हो, यावेळेस लाईन चांगली आहे. पडल्यानंतर आपण पाहतोय हलकासा बाहेर आलाय. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतायत आणि आता आणखीन एक डॉट बॉल. समीकरण तुम्हाला डॉट पर्सेंटेज जर वाढले तर अगदी अवघड पाहायला मिळेल या मॅच मध्ये. वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. कित्येक वेळा क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन आम्ही पाहिलेले आहेत. कित्येक वेळा सुख दुःखाने भरलेलं क्रिकेट आम्ही पाहिलेलं आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये मनोहर कडव चांगलं कमबॅक करतायत. राऊंड विकेट. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज पुन्हा एकदा पश्चिमी गोलंदाजी केली आहे. सेकंड कदाचित आपण पाहतोय पहिलीच धाव घेण्याचा प्रयत्न आहे. असं वाटलं होतं की स्वतः या ठिकाणी गोलंदाज पोहोचलेत. एकच धाव त्या ठिकाणी आपण घेताना पाहतोय आणि आता एक सिंगलच्या पद्धतीने
13 धावा. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला चांगला खेळ राहिलाय तो टीम शाहूराजे वडवली संघाचा, ज्याने पहिल्या सत्रामध्ये तब्बल 10 विकेट्स बाद केलेत गावदेवी आंबे शिवसंघाचे. आणि आता सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना पूर्णपणे कंबर कसली आहे. शेवटचा बॉल. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. या षटकामध्ये अद्यापपर्यंत बदर कडव याने 8 धावा खर्च केलेले आहेत. हो, या ठिकाणी कव्हर पॉइंटला चेंडूला उडवला हलक्या हाताने. एकच धाव मिळणार आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आणि आता 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा. आणि यापुढील एक चांगलं बॅटल तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. एका बाजूला सारा 11 चिखलोली तर दुसऱ्या बाजूला टीम इंदगाव असे 2 दिग्गज संघ खेळणार आहेत. आणि एक चांगलं बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित दहिवली चषक 2025 ची ही शृंखला आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये धावा 14 आहेत. 18 बॉल आणि आता विजयासाठी तब्बल 33 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 11.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत. चला, विनंती राहील गावदेवी आंबे शिवसंघाला की आपण लगेच आपली फिल्डिंग सेट करा, कारण पूर्णपणे तुमचं टायमिंग सेट आहे. लक्षात असू द्या, आमचे ऑफिशियल स्कोरर सुद्धा माहिती देत आहेत. 18 बॉलमध्ये 33 धावा बनवायचे आहेत. षटक क्रमांक 3ला होते सुरुवात. गोलंदाज पुनश्च एकदा संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन तेजस बोराडे. स्ट्राईक एंडला रोहन कांबळे. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला वळवलाय. स्कोर ऑफ द विकेट. मयूर आलेत. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल होता परंतु थांबवण्यात आलेला आहे. 1च धाव मिळेल. कदाचित आपण पाहतोय धनराज मात्रेचा जो षटकार आपण पाहिला ना, त्याचा अपवाद वगळला ना, तर त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. ही खासियत राहिली आहे ती गोलंदाजांची. हात खुले करण्याची संधी देत नाहीयेत. तेजस बोराडे हा गोलंदाज आपण पाहतोय. दर्जेदार त्याने पहिला स्पेल हाताळला. कंजूस गोलंदाजी केली आणि आता लगेचच संघाच्या वतीनं दुसरं षटक अगदी आपण पाहतो त्याच्या खांद्यावरती देण्यात आलंय. सांघिक तिसरे वैयक्तिक दुसरं षटक. चांगली गोलंदाजी करतायत. आणखीन एक डॉट बॉल टाकण्यात आलाय. कमालीची गोलंदाजी आहे. 18 बॉल 33 धावांची गरज आहे. आता इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावांची गरज. स्ट्राईक एंडला यश. राईट बोर्ड द विकेटने हा पुढचा बॉल. ओ बॅटची कडा गरंगळत राहिलाय. यॉर्क लाईनचा चेंडू. संपर्क व्यवस्थित नाहीये बॅट अँड बॉलचा. आणि अगदी आपण पाहतोय पूर्णपणे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉक हॉलचा चेंडू होता आणि अचंबित करणारा चेंडू पाहायला मिळाला. जर अशी गोलंदाजी असेल तर प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलण्याचं काम टीम गावदेवी क्रिकेट संघ आंबे शिव करेल. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. ऋतिक मात्रे बाद झाल्यानंतर धनराज मात्रेला मैदान सोडावं लागलं आणि त्यानंतर आता पूर्णपणे या डावाची जिम्मेदारी रोहन कांबळे आणि त्याच्या साथीने यश या 2 खेळाडूंवरती. बेस्ट टायमिंग. लीडिंग एज स्वतः यष्टीरक्षक पोहोचलेत. आकाश मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज होईल बाद. धक्का तिसरा लागेल टीम शाहूराजे वडवली संघाला. फलंदाज बाद. 16 वरती तिसरा धक्का. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतोय. वर्षातील खास दिवस महेशजी मगर यांचा वाढदिवस आणि महेशजी मगर यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून दहिवली चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो आणि पुन्हा दहिवलीकरांच्या माध्यमातून
महेशजी मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय दोस्तीच्या दुनियातला एक राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे जवळचे मित्र मंगेशजी मगर यांचं आगमन होतं. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. राजेशजी हजारे, लाल्या सुरुशे यांना देखील तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाही आहे ना, या साऱ्या गोष्टी ते चेक करत असताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत. माडी सर. 16 धावा आणि 16 वरती लागणारा तिसरा धक्का. षटक क्रमांक 3 मध्ये तेजसने पुन्हा एकदा एक कारनामा केलेला. हो, भन्नाट वेग. कदाचित अशा भूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु पंच सहमत नाही आहेत. काय चेंडू टाकण्यात आला होता. जय पवार सर सुद्धा मात्र पाहत बसलेत. जबरदस्त. नाकी न आलेले येणारे 12 बॉल. आता विजयासाठी 31 धावांची गरज आहे. चषक म्हटलं की सर्वच खेळाडू सर्वच प्रेक्षक जे मात्र आनंद घेत असतात. मुख्य मंचावरून तुम्ही पाहताय खरं तर या मॅचचा आनंद घेत असताना आमचे निखिलजी चव्हाण यांचे जवळचे मित्र म्हणून त्यांना ओळखलं जातं साजनजी देशमुख जोडले गेले. त्यांच्या साथीला धनंजय देशमुख देखील जोडले गेलेत आणि आमचे विशाल देशमुख हे देखील जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण बाळकृष्ण मुंडे साहेब असतील, निखिलजी चव्हाण, गजेंद्र गडके यांचा फॅनबेस भरपूर मोठा आहे. आणि खरं तर पहिल्या दिवस रात्री फॉर्मॅटपासून त्यांनी सांगितलं आहे की अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे आता ती परंपरा जपली गेली पाहिजे. त्यामुळेच की काय आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं जे या स्पर्धेमध्ये या मुख्य व्यासपीठावरती येतील त्यांचा सन्मान करणे आपली संस्कृती आहे. आणि आता ती संस्कृती आपण जपतोय. आपण या इनिंग नंतर खरं तर सत्कार सोहळ्याकडे वळतोय. महेश जिदुळे सर. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. 12 चेंडू 31 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना आता थोडस जड होत चाललेला आहे. टीम शाहूराजे बडवली संघाला म्हटलं जातं ना राहुल सर, जितकी खेळाडूंना आणि संघांना मजा येते मयूरजी पिसेकर यांच्या इंटरनॅशनल ग्राउंडवरती खेळण्यासाठी, तितकीच मजा याही स्पर्धेमध्ये खेळताना प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला येते. बादच्या दिशेने जाऊ. 12 चेंडू 31 धावांची गरज. पहिलाच बॉल, रॉकेट शॉट. बॉल चालला मिड विकेटला, खेचून मारलेला स्ट्रोक आपण पाहतोय बनवण्यात आलाय. मॅच मध्ये आम्ही सुद्धा आहोत हे दाखवून दिलं यशने. बॉल सीमा पार. षटकार काय जबरदस्त स्ट्रोक होता. सुमित जमदारेच्या विरोधात भव्य स्वागत त्याचं केलंय. वॉड स्ट्रोक पूर्णपणे आपण पाहतो बॅलन्स करत असताना बागच्या पायावरती आणि ताकद प्रचंड चोखली आहे. भरपूर सारी गुणवत्ता याही खेळाडूकडे पोटेन्शियल आहे आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी आपण पाहतो हा फटका खेचण्यात आलेला आहे. संघाची धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे. 47 आव्हाने, येणारे 11 बॉल, आता 25 धावांची गरज. क्या बात आहे. सुरुवात धमाकेदार आहे. शेवट कसा असेल या मॅचचा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल घेण्याचा प्रयत्न. फर्स्ट अटॅम्प मध्ये नाही तर सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केलाय आणि आता फलंदाज होईल बाद. ज्या यशने षटकार दाखवला होता सुमितला, त्याच यशला मात्र माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. मग विश्वास गोलंदाजाचा उंचावलेला पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर मात्र काय जबरदस्त झेल टिपण्यात आलेला आहे. दिनेश कडं होते त्या ठिकाणी
अप्रतिम झेल त्याच्या मतीने टिपण्यात आला. येणारे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण पाहतो. डोलायमान अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतो. ऑन साइडला वॉड स्ट्रोक महेश म्हात्रे जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय आपल्या नावाचा परिचय देत असताना बॉल चाललाय सीमा पार. टाटा बाय बाय करणारा आणखीन एक खणखणीत षटकार. चेक सांगितलंय 10 क्रिक लाईव्हचे ओनर आमचे कुणालजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. विनंती आहे कुणालजी राजाराम म्हात्रे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. महेशजी केणी साहेब देखील उपस्थित झाले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जोविरी गावातील उद्योजक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि खास करून या स्पर्धेवरती त्यांचं नितांत प्रेम आहे त्यामुळे त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 बॉल 31 धावांची गरज असताना आपण जर पाहिलं तर काय धमाकेदार सुरुवात आहे. या षटकामध्ये एक विकेट जरूर सुमित जमदरे या गोलंदाजाने बळवली आहे परंतु 2 षटकार या सामन्याला कलाटणी देतील का. 9 बॉल 19 ची गरज आहे. आता धाबे दणाणले असतील टीम गावदेवी आंबे शिवसंघाचे सुद्धा. महेशजी केणे साहेबांकडून खरं तर या मंचावरती त्यांचं आगमन झालं परंतु फक्त आगमन नाही तर त्यांच्याकडून एक बाईक देखील या स्पर्धेला लाभली आहे त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. माडी सर 9 बॉल आणि आता 19 धावांची गरज. सुमित जमदरे स्ट्राईक एंडला महेश म्हात्रे हे बाटल चांगलं रंगेल. यशने षटकार मारला तो बाद झाला. आता महेश म्हात्रे सध्या स्ट्राईक एंडला आणि तो सुद्धा बाद झालेला आहे. गॉड बिहाइंडच्या रूपानं एक षटकार एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना सुमित जमदरेला मिळते आणखीन एक सफलता. गोलंदाज बाद. या षटकामध्ये विश्लेषण पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत हे फार निर्णायक असतील इम्पॉर्टंट असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. रोहित मुंडे मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झालाय. येणारे 8 बॉल शिल्लक 19 धावांची गरज. दहिवली चषक धमाका ही स्पर्धा पण एन्जॉय करतोय. मॅच तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. हो भन्नाट वेग अचूक टप्पा नियंत्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल जो राहिलाय सुमित जमदरेच्या नावावरती. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल कारण आता प्रत्येक बॉल गणित समीकरण हे वेगळं असणार आहे. येणारी 7 बॉल 19 धावांची गरज आहे. जर शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना चौकार षटकार तर सामन्यामध्ये अबाधित राहील टीम शाहूराजे वडवली. शेवटचा बॉल भरपूर निर्णायक असणार आहे. सुमित जमदरे आपण पाहतोय. येणारी 7 बॉल 19 धावांची गरज. दहिवली चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि प्रत्येक मॅच मध्ये चित्त थरारक सामने आपण पाहिलेले. ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूर राहिलेत वेगाने आलेत. झेल घेण्याचा प्रयत्न ओमकार मोरे यांचा होता परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. काय प्रयत्न केले होते शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली होती आणि आता जणू का हाताला चटका लागून हा बॉल जमिनीवरती लाड झालेला आहे. 2 धावा जरूर मिळतील. येणारी 6 बॉल 17 धावांची गरज. स्पर्धेचा आपण पाहिलं तर सातत्याने चर्चा होती गेली 1 ते 2 महिना. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भरपूर सारी खास आकर्षण आहेत आणि स्पर्धेची चर्चा बदलापूरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ही स्पर्धेची चर्चा होत होती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा सुद्धा येतात. सन्माननीय बाळा सावंत जे जांभिवली गावचे आहेत, बालकृष्णदादा मुंडे, निखिल शेठ चव्हाण आणि खास करून पिंटा शेठ गडगे यांच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. संघ मैदानावरती शाहूराजे वडवली संघ खेळतोय आणि त्या संघासाठी आपण पाहतोय जर हा सामना जिंकला तर त्या पूर्ण संघासाठी 10 क्रिकचे आमचे ओनर कुणालजी राजाराम म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2000 रुपये रोख रक्कम त्यांना देण्यात येईल. आणि याच दरम्यान आपण पाहतोय वेलकम खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्यांच्या हातातून ही खेळपट्टी सजली आहे ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे ते आमचे जोवेली गावचे उद्योजक सुरेशजी चिंतामण धुळे यांचं आगमन झालंय. जोवेली चषकाचे दमदार आयोजक त्यांचं मंचावरती आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक
आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बरेचसे मान्यवर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती येत असताना सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडू 17 धावांची गरज. ओ पहिलाच बॉल अंपायर सिग्नल बाईट बॉल. नुकताच आपण पाहतो मंचावरती आगमन झालंय आदरणीय मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांचे वैयक्तिक सहाय्यक आदरणीय जालिंदरजी सावंत साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम मग अभयजी अडोळे असेल त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करून मॅचच्या दिशेने जाणार आहोत. येणारे 6 बॉल 16 धावांची गरज आहे. पहिला चेंडू वाईट टाकण्यात आला शरीरापासून दूर. सामना कोणत्या बाजूला जाईल? सामना वडवली संघाच्या बाजूने जाईल की सामना अंबे शिव संघाच्या बाजूने जाईल हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज मयूर तामाने. हो यावेळेस फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस कॅप मधून बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. जणू काही जमिनीला आग लावत आणि जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा पार. गॅप मधून आलेला हा दर्जेदार चौकार. धोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आहे गावदेवी आंबेशिव संघासाठी. येणारे 5 बॉल आणि आता 12 धावांची गरज या मॅच मध्ये. एका 2 मोठे फटके या मॅचचा बिमोड करतील परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे. मयूर तामाणे ज्याने पहिला चेंडू स्वे टाकला त्यानंतर त्याच्या विरोधात चौकार सुद्धा आलेला आहे. येणारे 12 बॉल अगदी आपण पाहतो तिथून समीकरण बदललं परंतु आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये 5 बॉल 12 धावांची गरज. ऑन साइडला हा पॅम पूल करत असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल. दुसरी धाव सुद्धा घेण्यात आली आहे. सातत्याने आपण पाहतो आता धावांसाठी झगडावं लागेल. म्हटलं जातं ना आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य जरूर बदलेल कारण येणारे 4 बॉल 10 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला रोहित तर दुसऱ्या बाजूला रोहित मुंडे असे 2 खेळाडू रोहित नावाचेच खेळतात म्हणजे दोन्ही खेळाडूंच्या नावामध्ये हिट आहे. कदाचित आपण पाहतोय इथून एखादा मोठा हिट झाला तर सामन्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न हे 2 खेळाडू रोहित नावाचे करणार आहेत. येणारी 4 बॉल 10 धावांची गरज. गोलंदाज मयूर तामाणे राईट अमोर द विकेट. हो ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. डेंजर एंडला धावत असताना दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करण्यात आली आहे. अगदी आपण पाहतो संधी होती धावबाची परंतु तिथे बाल बचावले गेलेत. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना अभी नाही तो फिर कभी नाही. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल जी स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली गाव आयोजित दहिवली चषक धमाका 20-25 चे पर्व आहे. शानदार आणि रुबाबदार पर्व. 3 बॉल 8 धावांची गरज. हो यावेळेस लाईन चांगली आहे. चांगला चेंडू टाकण्यात आलाय. जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाजाकडे देखील क्षमता आहे ती त्याने दाखवली मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस आपण पाहतो काय जबरदस्त चेंडू टाकण्यात आलाय. डॉट बॉल आणि आता येणारे 2 बॉल 8 धावांची गरज. एखादा चौकार एखादा षटकार सामन्याला जिवंत ठेवेल. जर या बॉलवरती विकेट डॉट बॉल आला सिंगल डबल आली तरी सुद्धा काम चालणार नाहीये कारण आता सामना डोलायमान अवस्थेमध्ये. 2 बॉल 8 धावांची गरज. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना आहे. प्रेक्षकांना सामने असेच हवे असतात. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. हो रंगलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी हे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेर गर्दी करत असतात. हे दर्दी प्रेक्षक आहेत. न्यूट्रल प्रेक्षक आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय डीप मध्ये. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे यष्टीरक्षकाने केली आहे चूक म्हणजे सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये. सेफ असतील बॅटर. धावा मिळतील 3 आणि आता 1 बॉल 5 धावांची गरज. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सामना कुठे जाईल? सामना वडवलीला जाईल की सामना अंबेशिवला जाईल परंतु सामना बदलापूर मध्येच राहणार आहे. दोन्ही संघ बदलापूरचेच आहेत. 1 बॉल 5 धावांची गरज. वडा मॅच चित्तथरारक सामना आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे.
जिथे प्रेक्षकांचा महापूर तिथे आपलं कुलगाव बदलापूर. 1 बॉल 5 ची गरज. क्या बात आहे. चला, व्यवस्थापन समितीला विनंती राहील की आपण फर्स्ट एड बॉक्स असेल तर लगेच आपण फर्स्ट एड किट घेऊन मैदानामध्ये दाखल व्हायचं. ॲक्च्युली तर याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर दैवी धमाका ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दैविली चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जालिंदर सावंत साहेबांचं आगमन झालंय. त्याच्या साथीनं अभयजी आडोळे, गणेशजी सातपुते, प्रदीपजी कंदळकर, आशिषजी कुंभार, राहुलजी गोलप आणि विक्रांतजी कांबळे या मान्यवरांचं आगमन झालंय. मुख्य व्यासपीठावरती त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पार पडेल. खरं तर 13 बाईकसह ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. एक मोठी मॅच मैदानावरती रंगते आणि शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगतोय. कारण आपण पाहतोय दोन्ही संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संलग्न खेळतात. त्यामुळे आता या मॅचमध्ये रंगत वाढली आहे. शेवटचा 1 बॉल इथं मात्र 5 धाबाची गरज आहे. सामना आम्ही आधीच म्हटलं होतं, सामना जिंकणार कोण त्यापेक्षा सामना कसा होईल यावरती साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा आता लागल्यात. परंतु दोन्ही संघ मैदानाच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. त्यामुळे दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा वाला हरकत नाहीये दोन्ही टीमसाठी. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावांची गरज. कदाचित आपण पाहतोय सामना थोडासा आता राहुल सर शांत झालेला आहे. जो सामना मैदानाच्या आतमध्ये होता ना त्याचा रिदम कुठेतरी या ठिकाणी तुटलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण आता शेवटच्या अंतिम 1 बॉलवरती 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे आणि या 5 धावा बनवावाच लागणार आहेत. म्हणजे शेवटच्या बॉलवरती आता एका गोल्डन षटकाराची नितांत गरज आहे. चला, टीम अंबेश्वर संघाला विनंती राहील आपण फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग सेट करा प्लीज. 1 बॉल आणि आता 5 धावांची गरज. शेवटचा बॉल. गोलंदाज आपण पाहतो मयूर तांबाणे. अंतिम बॉलवरती षटकार येईल की सिंगल, डबल, विकेट, 4 या कोणत्याच क्षणी आता मात्र या धावा चालणार नाही आहेत. कारण आता शेवटच्या मोमेंटला एका गोल्डन षटकाराची नितांत गरज आहे टीम शाहूराजे वडवली संघाला. 2 बॉल 8 धावांची गरज असताना धावा घेण्यात आल्या 3 आणि आता शेवटचा बॉल. प्रेक्षकांना विनंती राहील सामना जर आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही आहेत. दोन्ही संघांसाठी एका बाजूला टीम शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली तर दुसऱ्या बाजूला टीम खेळतीये गावदेवी क्रिकेट संघ अंबेशिव. इनगाव संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये सज्ज आहे. दत्ता खडव, शंकर विशे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. 1 बॉल आणि शेवटचा बॉल राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. डॉट बॉल आणि सामना जिंकलाय टीम गावदेवी क्रिकेट संघ अंबेशिवने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम शाहूराजे वडवली संघ. आपण सुद्धा चांगले खेळलात. आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक. थँक्यू सो मच.
आणि 2 स्पेल हाताळत असताना फक्त आणि फक्त केवळ 7 धावा खर्च केल्या असा तेजस बोराडे आंबेशिव